इंडिया नावाच्या या एपिसोडला सुरुवात करताना एकीकडे दिल्लीमध्ये छान थंडी आहे, मात्र आपल्याला थोडीशी झळ लागते राजकीय दृष्ट्या तिथल्या राजकारणाच्या गरमीची. आणि त्याचं कारणही आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि थेट निकालही लागणार आहे. आणि तीन पक्ष आपल्या आपल्या नशिबाला, राजकीय नशिबाला घेऊन सज्ज आहेत. आम आदमी पक्ष, ज्याला तिसऱ्यांदा सत्ता मिळेल का, म्हणजे एकदम सुरुवातीला सत्ता मिळाली होती, मात्र 50 दिवसात त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं, तर त्यामुळे मी ते धरत नाहीये. पण यावेळी पूर्ण क्षमतेनं सत्ता घेऊन सत्ता राबवणं, या अर्थानं सत्ता मिळून हॅट्रिक होईल का? काँग्रेस पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात येईल का, की जिला सध्या एकही आमदार नाहीये, खातंही उघडलेलं नाहीये? आणि भाजप 1998 नंतर पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात यशस्वी होईल का? विशेषतः जेव्हा त्यांचे पंतप्रधान दिल्लीमध्ये असतात, देशावर राज्य करतात, पण दिल्ली मात्र त्यांच्याकडे नाहीये, तेव्हा हे तीन पक्ष आणि या तीन पक्षांमध्ये त्रिकोणी निवडणूक होते दिल्लीमधली, तिचा आढावा घेणारा, दिल्लीतल्या राजकारणाचा आणि रेवडीच्या राजकारणाचाही आढावा घेणारा इंडिया नावाचा हा रिपोर्ट पाहूया. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता लोकांचं लक्ष लागलंय राजधानी दिल्लीकडे. आपली गेल्या 10 वर्षापासून असलेली सत्ता कायम ठेवायची आहे, तर भाजपला केंद्र सरकारच्या नाकाखाली असलेली दिल्ली जिंकायची आहे, तर काँग्रेसला 10 वर्षापासून गेलेली सत्ता पुन्हा एकदा मिळवायची आहे. दिल्ली विधानसभा निकाल. आप 2020 65 जागा, 2015 67 जागा, 2013 31 जागा, तर 2008 0 जागा. भाजप 2020 8 जागा, 2015 3 जागा, 2013 31, तर 2008 मध्ये 23 जागा. काँग्रेस 2020 आणि 15 मध्ये 0 जागा, 2013 मध्ये 8 जागा, तर 2008 मध्ये 43 जागा. दिल्लीत गेल्या 3 खेपेपासून आम आदमी पार्टीचं सरकार आहे. यातील 2 वेळेस आपचं पूर्ण बहुमताचं सरकार आलं. 10 वर्षांच्या या कार्यकाळानंतर आता यमुनेतून बरंच पाणी वाहून गेलंय. मधल्या काळात केजरीवाल सरकारवर घोटाळ्यांचे अनेक आरोप झाले. त्यातही मद्य परवाना घोटाळ्यामुळे केजरीवालांची कोंडी झाली. मनीष सिसोदिया यांच्यासारख्या नेत्यांना आणि स्वतः केजरीवाल यांनाही पद सोडावं लागलं आणि जेलवारीही झाली. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून तयार झालेला पक्ष ते थेट पक्षाचे प्रमुखच घोटाळ्यातील आरोपी असं चित्र समोर आलं. परिणामी निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत सहकारी आतिशी मार्लेना यांना मुख्यमंत्री केलं. दिल्लीतील महापालिका ताब्यात असूनही अनेक नागरी समस्या जैसे थे आहेत. आप सरकार कमी पडलं. दिल्लीतील प्रदूषण समस्या, यमुना नदीतील घाण, रहिवासी भागात कचऱ्याचे ढीग आणि लोकांना अस्वच्छ पिण्याचे पाणी. आप सरकारचा तिसरा कार्यकाळ अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजल्याचं पाहायला मिळालं. सर्वसामान्यांचे केजरीवाल असं म्हणत केजरीवाल सत्तेत आले, मात्र ते केजरीवाल आता राजेशाही थाटात वावरत असल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे भाजपाला 1998 पासून दिल्लीच्या सत्तेतून जाण्याचा वनवास संपवायचा आहे. विशेषतः देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार आलेलं असताना मोदी जिथून देशाचा कारभार करतात ती दिल्ली ताब्यात नसणं भाजपाला सलतंय. मोदींचा चेहरा आणि देशभरात मोदी सरकारने राबवलेल्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास आणि मोदींनी दिल्लीवासियांना दिलेलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करण्याचं वचन यांच्या जोरावर भाजप दिल्लीत पुन्हा सरकार स्थापन करू पाहतंय. आपला आपदा म्हणजेच आपत्ती म्हणत भाजप वातावरण बनवतंय, मात्र दिल्लीत भाजपाला चेहराच नाही. त्यामुळेच भाजपही केजरीवाल जिंकले तरी भ्रष्टाचार प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मुख्यमंत्री बनू शकत नाही असं चित्र उभं करतंय. गेल्या काही वर्षात कर्नाटक, तेलंगणा ही राज्ये काँग्रेसकडे असली तरी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आत्ताच निवडणूक झालेलं हरियाणा ही राज्ये काँग्रेसने गमावली. झारखंड, काश्मीरमध्ये आघाडी सरकार असलं तरी इंडिया आघाडी नावापुरतीच उरली आहे. काँग्रेसचा गड असलेली पंजाब, दिल्ली ही राज्य आपने जिंकली. त्यामुळे काँग्रेसने दिल्लीत जोर लावला आहे. शीला दीक्षित यांच्या 15 वर्षातील कार्यकाळातील कामाचं उदाहरण आणि गरीब निम्न मध्यमवर्गीयांसाठी योजना या बळावर, तसंच राहुल यांच्या चेहऱ्याच्या आधारावर काँग्रेस इथे मैदानात आहे. दिल्लीच्या या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजेच सर्वच पक्षांनी वाटलेल्या लोकप्रिय योजनांच्या रेवड्या.
आपने याआधीच 200 युनिट फुकट वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि नुकतीच आणलेली महिलांच्या खात्यात दर महिना 1000 रुपयांची मुख्यमंत्री महिला सन्मान या योजना दिल्या आहेत। या सरकारी खर्चावर टीका करणारा भाजपही आता याच मार्गांवरून जातोय। असे पक्ष, अशा रेवड्या आप महिलांना 2100 रुपये, ज्येष्ठ नागरिकांना मोफत इलाज, विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास, 200 युनिट मोफत वीज, पुजारी ग्रंथी यांना 18,000 रुपये वेतन। भाजप 2500 रुपये महिला समृद्धी योजना, 21,000 रुपये मातृत्व सुरक्षा योजना, 10 लाखांपर्यंत आरोग्य योजना, 500 रुपये सिलेंडर सबसिडी, जुन्या सर्व योजना सुरू राहणार। काँग्रेस 2500 रुपये प्यारी दीदी योजना, 8,500 रुपये सुशिक्षित बेरोजगार विद्यावेतन, 25 लाखांपर्यंत मोफत उपचार, 300 युनिट मोफत वीज तर 500 रुपये सिलेंडर। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेलाही मंजुरी दिली आहे। जोडीलाच मतदानापूर्वी 1 तारखेच्या बजेटमधूनही दिल्लीकरांना गोंधळण्याचा भाजपचा प्रयत्न राहील। एकूणच यंदा चेहऱ्यांची नव्हे तर रेवड्यांची हवा असलेली अशी ही दिल्लीची त्रिकोणी निवडणूक ठरणार आहे। महाराष्ट्रात ईव्हीएमचा मुद्दा निवडणुकीनंतर तापला तर दिल्लीत मतदार याद्यांमधील कथित घोळाचा आरोप आपने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर केलाय। या गदारोळात आप, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांसमोर स्वपक्षातील नाराजांची मात्र डोकेदुखी असणार आहे। एकट्या आपनेच 20 जणांची तिकिटे कापलीत तर भाजपने आप आणि काँग्रेसमधून आलेल्यांना तिकीट दिल्याने त्या भागातील पदाधिकारी नाराज आहेत। हॉट सीट बद्दल सांगायचं तर 3 वेळा जिंकलेल्या नवी दिल्लीमधून केजरीवाल उभे आहेत। त्यांच्याच विरोधात भाजपने माजी खासदार प्रवेश वर्मा आणि काँग्रेसने माजी खासदार संदीप दीक्षित यांना उभं केलंय। विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्या कालकाजी मतदारसंघात भाजपतर्फे रमेश बिधुडी आणि काँग्रेसद्वारे अलका लांबा हे मैदानात आहेत। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राजधानी दिल्लीमध्ये निवडणुकीचा धुरा उडाला आहे। राजधानी दिल्लीच्या या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसला गमावण्यासारखं काही नाही। मात्र आपला निवडणुकीनंतर निकाल झाल्यानंतर भाजप किंवा काँग्रेसची मदत घ्यावी लागली तर हे मोठं आव्हान ठरेल।